नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय परभणी भूगोल विभाग BA तृतीय वर्ष सत्र 5वे पेपरचा क्रमांक आहे 14वा भारताचा भूगोल भाग 1 या पेपरचा आपण पहिला जो घटक आहे तो आपण अभ्यासत होतो। यामध्ये आपण इंडिया इन द कॉन्टेक्स्ट ऑफ साऊथ ईस्ट अँड साऊथ एशिया म्हणजे दक्षिण व आग्नेय आशियाच्या संदर्भात भारताचे स्थान, याच्यामध्ये आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताचे स्थान आणि विस्तार, भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्रे, भारताचे उत्तर आणि पूर्व गोलार्धातील स्थान आणि भारताचे राजकीय विभाग म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स ऑफ इंडिया या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केला आहे। मग इंडिया इन द कॉन्टेक्स्ट ऑफ साऊथ ईस्ट अँड साऊथ एशिया, दक्षिण व आग्नेय आशियाच्या संदर्भात भारताचे स्थान, मग याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्ही कसं लिहायचं आहे? तर दक्षिण व आग्नेय आशियाच्या संदर्भात भारताचं स्थान स्पष्ट करा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे, त्यामध्ये आपण भारताचं स्थान सांगत असताना सांगितलेलं आहे की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त याच्या दरम्यान असून अक्षवृत्ताच्या संदर्भाने भारत देश उत्तर गोलार्धामध्ये येतो। तर रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त असून रेखावृत्ताच्या संदर्भाने भारत देश पूर्व गोलार्धामध्ये येतो। भारताचा उत्तर दक्षिण जो विस्तार आहे हा आपण 3214 किलोमीटर इतका आहे असं सांगितलेलं आहे। पूर्व पश्चिम विस्तार सुद्धा माहीत करून घेतलेला आहे 2933 आणि भारताचं क्षेत्रफळ आहे भौगोलिक 32,87,263 चौरस किलोमीटर इतका आहे। भारताने जागतिक क्षेत्रफळाच्या 2.46% भाग व्यापलेला असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात रशिया, कॅनडा, चीन, संयुक्त संस्थाने, ब्राझील व ऑस्ट्रेलियानंतर भारताचा 7वा क्रमांक लागतो। भारताच्या भूसीमेवर वायव्येस पाकिस्तान आहे, उत्तरेस अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान आणि पूर्वेस म्यानमार ही राष्ट्रे आहेत। भारताच्या पूर्व भागात नेपाळ, भूतान या देशाबरोबरच बांगलादेशाच्या तिन्ही बाजूंनी भारतीय भूप्रदेश आहे। भारताची भूसीमा 15,200 किलोमीटर लांबीची आहे। भारताच्या सागरी सीमा पश्चिमेस अरबी समुद्र आहे, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर यामुळे निश्चित झाले आहेत। अरबी समुद्रात लक्षद्वीप तर बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार ही भारतीय बेटे आहेत। श्रीलंका व मालदीव हे भारताचे सागरी सीमेवरील देश आहेत। भूखंड व बेटे मिळून भारताच्या सागरी किनाऱ्याची जी लांबी आहे ती 7,517 किलोमीटर इतकी आहे। तर भारत हा एक महत्त्वपूर्ण शक्तिशाली देश आहे। भारताच्या शेजारी अनेक देश आहेत। प्राकृतिक पर्यावरणामधली जी विविधता आहे आणि विशाल भूमी आहे किंवा भूभाग आहे, ही या भूखंडाची वैशिष्ट्ये आशियाच्या दक्षिण भागात सुद्धा दिसून येतात। हा भाग आशियाच्या दक्षिणेस म्हणजे आशिया खंडाच्या दक्षिणेस असलेल्या पामीर पठारापासून विविध दिशांना निघालेल्या पर्वतरांगांनी वेगळा केलेला आहे। जरी भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या दक्षिण आशिया हा विशाल आशिया खंडाचाच अखंड असा भूभाग असला तरी पामीर पठाराच्या पश्चिमेस सुलेमान आणि हिंदकुश पर्वतरांगा, उत्तरेस तिएन शान पर्वतरांग आणि पूर्वेस हिमालयाच्या अतिविस्तृत पर्वतरांगामुळे आशियाचा दक्षिण भाग प्राकृतिकदृष्ट्या मात्र मुख्य आशियापासून वेगळा पडला आहे। म्हणूनच पश्चिमेस इराणच्या पठारापासून पूर्वेस तिबेटच्या पठारापर्यंत
पसरलेल्या विविध रांगामुळे आशियाच्या दक्षिण भागास वेगळे अस्तित्व प्राप्त होते. म्हणून या भागास आपण आशियाचा उपखंड असे म्हटले आहे. आशियाच्या उपखंडामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश इत्यादीसारखी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचा समावेश होतो. मात्र या उपखंडात सर्वाधिक क्षेत्र व्यापणारा, प्राकृतिक पर्यावरणातील विविधतेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्राचीन असणारा भारत हा प्रमुख देश आहे. त्यामुळे या उपखंडास भारतीय उपखंड असे म्हटले जाते. भारताच्या शेजारी अनेक देश आहेत. मात्र भारताच्या सागरी सीमेवरील शेजारी देशाच्या तुलनेत भूसीमेवरील शेजारी देश संख्येने अधिक आहेत. भारताच्या भूसीमेवर वायव्येस पाकिस्तान, उत्तरेस अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान आणि पूर्वेस म्यानमार ही राष्ट्रे आहेत. भारताच्या पूर्व भागात बांगलादेश, नेपाळ व भूतान या देशाच्या तिन्ही बाजूंनी भारतीय भूप्रदेश आहे. भारताच्या सागरी सीमा पाहिल्या तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे, पूर्वेस बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेस हिंदी महासागर. याच्यामुळे या सीमा निश्चित झाल्या आहेत. आणि भारताच्या सागरी सीमेवर श्रीलंका आणि मालदीव ही 2 राष्ट्र आहेत. भारत आणि श्रीलंका हे देश पालकाच्या सामुद्रधुनीमुळे अलग झाले आहेत. भारताच्या नैऋत्येस मालदीव बेटे आहेत. आता दक्षिण व आग्नेय आशियाच्या संदर्भात स्थान पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल की भारताला द्वीपकल्पीय स्थान लाभलं आहे आणि या द्वीपकल्पीय स्थानामुळे जागतिक जलवाहतुकीच्या दृष्टीने भारताचे स्थान अत्यंत सोयीचे आहे. भारताच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे पूर्वेकडील चीन, जपान, आग्नेयेकडील इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, नैऋत्येकडील मालदीव, दक्षिण आफ्रिका आणि पश्चिमेकडील पश्चिम आशिया, युरोप या देशांशी भारताची जलवाहतूक सुलभ झाली आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागरात जास्त महत्त्वपूर्ण बेटे नसल्यामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीत एक आंतरराष्ट्रीय थांबा म्हणून भारताला महत्त्व आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उत्तर अमेरिका आहे. उत्तर आफ्रिका, युरोप आणि आशिया या 4 खंडातील वाहतुकीच्या दृष्टीने भारताचे स्थान अत्यंत सोयीचे आहे. या 4 खंडातील बहुतांश देश समशीतोष्ण कटिबंधामध्ये आहेत. मात्र आफ्रिकेतील काही देशासह भारत हा विशाल देश उष्ण कटिबंधामध्ये आहे. भारताचे हे मध्यवर्ती स्थान जागतिक हवाई मार्गाच्या व जागतिक जलमार्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून पश्चिमेकडील व पूर्वेकडील अनेक देशाकडे जाणारे वायू व जलमार्ग भारतावरून जातात. यामुळे व्यापार वृद्धीच्या व सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरली आहे. भूराजनैतिकदृष्ट्या व लष्करी डावपेचाच्या संदर्भाने भारताचे हे मध्यवर्ती स्थान जागतिक राजकारणात प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. आज आपण पाहतो भारत आणि चीन संबंध कसे आहेत, भारत आणि पाकिस्तान संबंध कसे आहेत, त्याचबरोबर जगातल्या इतर देशाचे आपले संबंध कसे आहेत. तर हे सगळं अभ्यासता आग्नेय आणि दक्षिण आशियाच्या संदर्भात स्थान आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये बरीच माहिती आपण घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण पहिला जो भाग आहे हा पहिल्या युनिटमधला पहिला जो भाग आहे क्रमांक 1चा इंडियाचा जो भाग आहे इंडिया, तो भाग आपण संपवलेला आहे आणि दुसरा जो घटक आहे यातला तो आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. थँक्यू. धन्यवाद.